इस्रायल केवळ निमित्त. खरा संघर्ष दहशतवादाचे समर्थक आणि विरोधक यांच्यातच. इस्रायल हमास युद्धाचा आज 5वा दिवस आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी 7 ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर अचानक 5,000 रॉकेट्सचा मारा करत हल्ला केला. ज्यू धर्मियांच्या पवित्र सणाच्या दिवशीच हा हल्ला झाल्यामुळे इस्रायलचे नागरिक बेसावध होते. त्यामुळे अतोनात जीवितहानी झाली. निष्पाप ज्यू नागरिक मारले गेले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने देखील हल्ला सुरू केला आणि युद्ध भडकलं. आत्तापर्यंत या युद्धात 3,000हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये हजारो इस्रायली नागरिक तसंच सैनिकांचा समावेश आहे. थोड्या प्रमाणात पॅलेस्टाईनचे सैनिकही यात जखमी झालेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायल देखील आता चांगलाच खवळलाय. हमासने युद्ध सुरू केलं, मात्र आता ते आम्ही संपवू, हमासचं अस्तित्व कायमचं नष्ट करू अशी गर्जना इस्रायलने केली आहे. हमासचे सैनिक सातत्याने इस्रायलवर हल्ले करत आहेत. इस्रायलवर हमासचा हा पहिला हल्ला नाही. याआधीही हमासने अनेकदा इस्रायलवर असे हल्ले केलेत, ज्यांना इस्रायलने नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलंय. किंबहुना इस्लामी अतिरेकी संघटनांकडून असे अनेक हल्ले गेली 70 वर्ष इस्रायलने पचवलेत आणि परतवलेही आहेत. इस्रायल हा ज्यू धर्मियांचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने इस्रायल खूप लहान आहे. लोकसंख्याही जेमतेम 1 कोटीच्या आतच. मात्र इस्रायलचे सर्व शेजारी हे मुस्लिम देश आहेत. त्यापैकी बहुतेक इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत, जे कधीही त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असतात. इस्रायल सुमारे 13 मुस्लिम देशांनी वेढलेला आहे. मात्र असं असूनही इस्रायलच्या स्थापनेपासून इस्रायल अजिबात डगमगला नाही. उलट या सर्वांच्या सर्व प्रयत्नांना पुरून उरलेला देश म्हणजे इस्रायल अशीच ओळख त्यांनी आता निर्माण केली आहे. हमास आणि इस्रायलमध्ये संघर्षाचा मोठा इतिहास आहे. हमास 1980च्या दशकात एक अतिरेकी संघटना बनली आणि सध्या ती पॅलेस्टाईनमधली सर्वात कट्टरपंथी संघटना आहे. पॅलेस्टाईनच्या इस्लामिक संघटनांमध्ये ही सर्वात मोठी आणि प्रभावशाली आहे. हमास म्हणजे इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंटची स्थापना 1980मध्ये शेख अहमद यासीन या दहशतवाद्यांनी केली. इस्रायल विरुद्ध बंड किंवा एका अर्थाने जिहाद करण्यासाठीच या संघटनेची स्थापना झाली. हमासने आत्तापर्यंत अनेक वेळेला इस्रायलवर हल्ले केलेत, ज्यामध्ये अनेक आत्मघाती हल्ल्यांचाही समावेश आहे. हमासने 2006मध्ये गाझापट्टीत सत्तापालट केला आणि 2007मध्ये गाझापट्टी पूर्ण ताब्यात घेतली. सध्या गाझापट्टीवर हमासची सत्ता आहे. इथून हमास इस्रायलवर हल्ले करत राहतो. इस्रायलसोबतच अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, भारत आणि नेपाळसह अनेक देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. मात्र ब्राझील, चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार आणि रशियासह अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत. गेल्या 13 वर्षात इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये 4 वेळा युद्ध झालंय. 2008-9, 2012, 2014 आणि 2021मध्ये दोन्ही बाजूंनी संघर्ष झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा दोन्हीकडून सैनिक रणांगणात आमनेसामने आहेत. हमास आणि सीमेवरील शत्रू मुस्लिम देशांच्या तुलनेत इस्रायल खूप मजबूत मानला जातो. आत्तापर्यंत पाश्चात्य देशांच्या दबावामुळे इस्रायलला हमास विरुद्ध कोणतीही मोठी कारवाई करण्यापासून रोखलंय. मात्र यावेळेस हमासने स्वतःच इस्रायलवर भयंकर आणि क्रूर कारवाई करून स्वतःचंच अस्तित्व धोक्यात आणलंय. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द अमेरिकेने इस्रायलला हमास विरोधात कोणतीही कारवाई करायला पाठिंबा दिलाय. दरम्यान इस्रायलने नुकताच दावा केला आहे की त्यांनी याआधी हमासचे सुमारे 1500 तळ उडवलेत आणि जलमार्गावरही हल्ला सुरू केलाय. यासोबतच सैन्यासह 1,00,000 रणगाडे गाझा सीमेवर पाठवण्यात आलेत. गाझामध्ये कोणत्याही क्षणी घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. दुसरीकडे रॉकेट लॉन्चरने हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझामधल्या अनेक शहरांना उद्ध्वस्त केले. गाझाचा वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्रायली सैन्य हमासच्या तळांना अत्यंत कुशलतेने लक्ष्य करून स्फोट घडवून आणतंय, ज्यामुळे हमास ही अतिरेकी संघटना अक्षरशः कोंडीत सापडली आहे. हमासचं अस्तित्व संपवण्यासाठी इस्रायलने आता सर्व शक्तीनिशी उडी घेतली आहे. हा बदला केवळ सुरुवात असल्याचं इस्रायलने म्हटलंय. मात्र बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटलंय की इस्रायल मध्य पूर्वेची रचना बदलेल. या युद्धात आता इस्रायलच्या हातून
हमासच्या अतिरेक्यांचा अंत होणार हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसते. भारतासह अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या अशा अनेक देशांनी आपण इस्रायलच्या बाजूने असल्याचं आधीच स्पष्ट केलंय. या संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला आणि सांगितलं की भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत त्यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय की या कठीण काळात भारतातली जनता इस्रायलसोबत आहे. भारत दहशतवादाचा तीव्र निषेध करतोय. इस्रायलला सर्वतोपरी पाठिंबा दिल्याबद्दल इस्रायलच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. या सर्वात विशेष लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे हमासने निष्पाप नागरिकांवर केलेल्या निर्घृण हल्ल्याबाबत सर्व पुरोगामी माध्यमं आणि सर्व पुरोगामी देश आणि सर्व पुरोगामी नेतेही मूग गिळून गप्प बसलेत. काहींनी तर निर्लज्जपणे पॅलेस्टाईन आणि हमासचं समर्थन केलंय. भारतातही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पॅलेस्टाईनचं समर्थन अधिकृतरित्या केलंय. त्यानंतर काँग्रेस का हात, आतंकवाद के साथ असा आरोप विरोधकांनी आणि जनतेने केला तर त्यांचं काय चुकलं? त्यामुळे हा संघर्ष हा केवळ इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा हमास यांच्यात नसून खरा संघर्ष हा दहशतवादाचे समर्थक आणि दहशतवादाचे विरोधक यांच्यात आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या निमित्ताने तो समोर आला इतकंच. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? इस्लामी आक्रमणापासून आपला धर्म, देश, समाज वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या इस्रायलच्या बाजूनी की अमानुष हल्ले करणाऱ्या, निर्घृणपणे अत्याचार करणाऱ्या, इस्लामच्या प्रसारासाठी अतिरेकी कारवाई करणाऱ्या हमास आणि पॅलेस्टाईनच्या बाजूनी? निर्णय तुमचा आहे.